एक हटके लव्ह स्टोरी. नमस्कार मित्रांनो, आजची एक हटके लव्ह स्टोरी ही खास तुमच्यासाठीच आहे. स्वाती ॲडव्हर्टायझिंगच्या एजन्सीमध्ये गेल्या एका वर्षापासून काम करत असते. या क्षेत्रात येण्याचा तिच्या घरच्यांचा निर्णय अजिबात पटला नव्हता, पण ती नेहमी ध्येयाचा विचार करणाऱ्या या स्वातीने आपल्या करिअरचा मार्ग आधीच निवडला होता. लास्ट इयरला तिची ओळख नीलशी झाली आणि कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये झालेली ही ओळख हळूहळू घट्ट मैत्री प्रेमात रूपांतरित होत गेली. प्रत्येकाची खिल्ली उडवणारी ही स्वाती आता या नात्यांचा विचार करू लागली होती. पण मला काय रिलेशनशिप नको आहे असं म्हणत नेहमीच नील त्यातून अंग काढत असे. त्या दिवशी असेच एकदा कॉफी शॉपमध्ये त्या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर स्वातीने नीलच्या घरी जाण्याचा हट्ट धरला. नीलही तिला नकार देऊ शकला नाही. घरी पोहोचताच थोड्या वेळानंतर नील लिसन टू मी हा सांग त्यांचं लक्ष पूर्णपणे मोबाईलमध्ये होते. स्वातीने त्याला हातातील मोबाईल काढून घेतला आणि त्याला म्हणाली, लिसन टू मी नील, आता आपल्याला आपल्या रिलेशनशिपमध्ये बदल विचार केला पाहिजे. स्वातीने मला बंधने नको आहेत, नील ताडकन बोलून गेला. आय ॲम नॉट अपडेट. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू यूज करून मला विसरून जाणार का? 4-4 दिवस आपण बोलतही नाही आणि 5व्या दिवशी तुझं प्रेम जागं होणार असं. दिस इज नॉट अ वे. स्वातींच्या रागांचा पारा इतका वाढला होता की तिच्या भावनांचा बांध आता मध्ये इतका फुटला की त्यांचं नातं सगळ्या बाजूने खूप चांगलं होतं. एकमेकांवर सुद्धा प्रेम करत होते, पण कमिटमेंट शेवटी. नील तिला म्हणतो की तू आधीच सांगितलं होतं की मला कोणत्याही नात्यात अडकायचे नाही, तेव्हा तुझी काहीही हरकत नव्हती. आपण ज्या जगात वावरतोय या नात्यांनी डेफिनेशन बदललेली स्वीकार. स्वातीला असं म्हणत त्याने तिला दाराकडचा रस्ता दाखवला. फार काही दयावया न करता तिने तुला नक्की समजेल असे म्हणत ती ताडकन निघाली. तितक्यात ॲड वन मोर थिंग्स स्वाती, थँक फॉर एव्हरीवन असे म्हणत नील त्यांच्या आतल्या खोलीत निघून गेला. तिच्या असण्या नसण्याने त्याला काही सुद्धा फरक पडत नव्हता आणि गेल्या काही दिवसात त्यांच्या वागण्यातून हे दिसतच होते की इतक्या फास्ट झालं की दुसऱ्या दिवशी स्वातीचा वाढदिवसच होता हे स्वाती सुद्धा विसरली होती. भावनांना विवश झालेली स्वाती रडत रडत पुण्यात एकटी राहणारी ती आपल्या रूमवर आली आणि दडवून ठेवलेले रम तिने त्यांचा आधार घेतला. खूप रडत होती. दुसऱ्या दिवशी भणभणलेल्या डोक्यानेच ती ऑफिससाठी रेडी होती. तोपर्यंत फेसबुकवरचा मॅसेज पपेट झाला. हॅपी बर्थडे स्वाती. तो मॅसेज तिच्या बॉसचा होता. वाव, इट्स माय बर्थडे असं म्हणत ती मुश्किलीने हसली आणि बॅग उचलून ती ऑफिसमध्ये गेली. नेहमीच सगळ्यांशी हसून बोलणारी स्वाती, सगळ्यांना मोटिवेट करणारी स्वाती आज खूप रागाने ऑफिस बॉय ला बोलते, हा टेबल पहिला स्वच्छ कर. ती आपल्या ज्युनियरला फोन करून बोलावून घेते आणि म्हणते, व्हेअर इज माय डिक्शनरी. कुठे गेली माझी डिक्शनरी? तुम्हाला सांगितलं होतं ना, मला विचारल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. तिचं हे रागिष्ट वागणं बघून ऑफिसमधल्या बाकी लोकांची चर्चा सुरू झाली होती. इतकी गोड मुलगी आज हंटरसारखी का झाली? बहुतेक नीलने हिला ढील दिलं वाटतं, असे एकजण पटकन म्हणाला. त्या दिवशी ती नेहमीपेक्षा वेगांच्या अगोदरच घरी निघाली होती आणि तिने सगळ्यांना असं वाटलं की आज वाढदिवस आहे म्हणून ती गेली असेल. पण याची कल्पना कोणालाच नव्हती की त्या दोघांच्या मध्ये नवीन वळण आलेलं आहे. स्वाती आता चक्क टॅक्सीने न जाता ट्रेनने जात होती. पण ती केव्हाच ट्रेनने प्रवास करत नव्हती. आज चक्क ती कॉमन लेडीज अपार्टमेंटमधून गेली. पुढे स्टेशन आलं आहे असं कधीही न थकणारी आणि कधीही न दिसणारी ती बाई बोलून गेली. स्टेशनवर उतरली. स्टेशनवर खूप गर्दी होती. एकमेकांना धक्के देणाऱ्या त्या गर्दीमधून स्वातीने घरचा रस्ता पकडला आणि एकमेकांना ढकलत तिने आपल्या घरचा रस्ता पकडत एकमेकांना ढकलत पुढे जाणाऱ्या गर्दीतून जात होती. तिच्यासाठी हे सगळं काही नवीनच होतं. पुलावरून जात असताना एका गर्दीचा लोट आला तेव्हा तिला काय कळालेच नाही. सर्वांसाठी हे रोजचंच होतं.
तिच्या पाठीमागे असणाऱ्या एका मुलाने तिला म्हटलं, खूप गर्दी आहे आणि तुम्हाला माझा धक्कासुद्धा लागू शकतो. हे नेहमीच होतं. ती म्हणाली, नो इश्यू असं म्हणत कशीबशी ती त्या गर्दीतून निघून घरी आली. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येते. पुन्हा चिडचिड आणि पुन्हा परत ट्रेनचा प्रवास, पुन्हा गर्दी. पण ती गर्दी काहीतरी वेगळीच होती. का माहीत, पण एवढी गर्दी होती की परत एकदा पुन्हा तो मुलगा तिला तिथेच भेटला. पण खूप गर्दी असल्याने तिला असं वाटलं की त्यांचा हा नेहमीचाच रस्ता आहे. हे डिटेक्टिव्ह स्वातीच्या लक्षात आले, पण त्यांचे लक्ष तिच्याकडे अजिबात नव्हते. आज जरा जास्तच गर्दी होती हे तिच्या लक्षात आले होते. मागच्या व्यक्तीने तिला दोन्ही हाताने कव्हर केलं होतं. बहुतेक जास्त गर्दी असावी म्हणून ती शांतपणे गाणे ऐकत त्या गर्दीतून चालत होती. सरते शेवटी पूल संपला आणि ते दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले. कोण होता तो? असा पुसटसा प्रश्न तिच्या मनात आला. आपल्याला काय करायचं असं म्हणत तिने रेल्वे स्टेशनच्या पायरीवर तो विषय सोडून दिला. असेच कितीतरी दिवस निघून जातात. स्वातीने आता स्वतःला बऱ्याचपैकी सावरलेले होते. कारण नील आणि तिच्याबरोबर झालेल्या त्या भांडणानंतर, त्या दोघांचे ब्रेकअपमधून ती आता रोजच ट्रेनमधून प्रवास करू लागली होती. आजही तिचं काम लवकर आवरलं होतं आणि नेहमीप्रमाणेच ती ट्रेनने स्टेशनवर गेली. तेव्हा तीच ती गर्दी, तेव्हा तोच तो लोट आणि तेव्हा तोच तो हेल्पवाला मित्र जिन्यावरून तिच्यासमोर आला आणि स्टेज ती थोडीशी हसली आणि लगेच त्यांच्या ओळखी देखील झाल्या. नंतर हे त्यांचं पहिलंच हास्य असेल. दिवस निघून जात होते आणि तिचा हा हेल्पवाला मित्र आता खूप आपलासा वाटू लागला होता. फक्त स्टेशन पुरताच त्या पुलावर त्यांच्याशी तिचा संबंध येत होता. आता तो जिन्यावरून गेल्यानंतर स्वातीच्या ट्रेनसाठी तो थांबून असायचा. आणि नंतर अर्थातच फार वेळ नाही, कारण त्या पुलावर गजबजलेल्या त्या गर्दीच्या प्रवाशांच्या मंत्र पुष्पांजलीचा सामना कोण करणार? तो नेहमीच स्वातीच्या पाठीमागून जायचा. आपलं कोणीतरी या पुलावरून, या गर्दीतून नीट जावं म्हणून तो तिला नेहमीच साथ द्यायचा. स्वातीने आता स्वतःला खूप सावरलेले देखील होते. ती आता शांत झाली होती आणि ती काम करत असताना तिला वाटत असे की तिच्या मनात विचार येतात की आता त्याला विचारलेच पाहिजे. त्यांचं नाव तरी कळू दे मला. कॉमन स्वाती, अगर ओ नहीं तो तुम ही सही, किसी ने तो पूछना ही पडेगा. आज तिने पूर्ण प्लॅन केला होता. मनाची पूर्ण तयारी केली देखील होती. पण प्लॅन फिसकटले नाही तर ते प्लॅन कसले? आज तिला बराच वेळ झाला होता. 9 वाजले होते आणि चिडचिड करत ती ऑफिसमधून बाहेर निघाली देखील होती. रिक्षामध्ये बसते, पण ट्रॅफिक खूप होतं.